नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत श्री चंद्रशेखर नेने सर आलेले आहेत आणि एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलायचं आहे. अमेरिका हे एक साम्राज्य होतं आतापर्यंत आणि त्यांचं जे साम्राज्य पसरलं ना जगभर, त्याचं एक सर्वात मोठं हत्यार म्हणा, टूल म्हणा, ते होतं नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी एक संस्था तयार केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर अ, ह्यांच्या जर्मनीच्या विरोधामध्ये म्हणजे हिटलरच्या विरोधामध्ये लढलेले सगळे युरोपातले देश, हे सगळे अमेरिकेच्या सोबत आलेले होते आणि आमच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्या. आम्ही देखील आमचा हं. खर्च उचलतो, पण आपण सगळे मिळून एकत्र राहू. असं जे एक वातावरण तेव्हाचं होतं, त्याच्यामध्ये नेटो जन्माला आली. आणि आजपर्यंत तिने कालावधी आपला चांगल्यापैकी पुरा केलेला आपल्याला दिसतो. मग आताच असे माध्यमांमधून आवाज का निघतायत, की ट्रम्प हे नेटोमधून बाहेर पडणार, नेटोची आता आवश्यकता उरलेली नाहीये. आणि युरोपियन देशांचं मग काय, की जर का अमेरिका अशी निघून जाणार असेल, तर त्यांच्या संरक्षणाचं काम कोण बघणार आहे? असे प्रश्न तयार होतात. मुळात ही गरज का भासली आहे? हे खरं आहे का वृत्त? आणि मग त्याच्यातून काय परिणाम होतात? ह्याच्यासाठी नेने सर आपल्याला आज चांगलं समजून सांगणार आहेत. त्यांचा स्वतःचा देखील चॅनेल आहे. तेव्हा एशा पृथ्वी आणि त्यांचा चॅनेल या दोनावरती तुम्हाला लाईक करायचं आहे आणि लिंक शेअर करायची आहे. लक्षात ठेवा. तर सर तुमचे विचार ऐकायला आम्ही आता उत्सुक आहोत. जरूर. नमस्कार. नेटो ही जी संस्था आहे, ती मुळात का तयार झाली? तर रशियाच्या विरुद्ध या सगळ्या देशांना संरक्षण हवं होतं. कारण रशिया हा त्यांच्या खूप जवळ होता आणि या सगळ्या देशांच्या पेक्षा रशिया हा प्रचंड मोठा देश आहे. पुन्हा दुसरं महायुद्ध जिंकल्यामुळे रशियाला एक जिंकणाऱ्या देशाचा जसा अभिमान असतो, तो अभिमान वाढीला लागला होता. यांच्या बाजूने जर्मनी हा तितक्याच तुल्यबळ जो देश होता, तो विकलांग झाला होता. त्याचे 2 तुकडे झाले होते. एक भाग रशियात गेला होता. त्यामुळे हे बाकीचे जे देश आहेत, त्यांना भीती वाटायला लागली, की रशियाने जसे इतर देश आपल्या पंखाखाली घेतले, जसं हंगेरी घेतला, पोलंड घेतला, रोमानिया घेतला, बरेच युरोपातले देश त्यांनी पकडून घेतले होते. तर आपलंही तसंच होईल की काय? म्हणून या देशांनी अमेरिकेकडे हात पसरले. आणि अमेरिकेलाही लक्षात आलं, की स्वतःची जर शक्ती दाखवायची असली, तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अमेरिकेने ती संस्था स्थापन केली. आता त्या संस्थेचा खरोखरचा उद्देश हाच होता, की रशियाच्या विरुद्ध लढायचं म्हणून रशियाने पण आपल्या लोकांच्या देशाची एक संस्था स्थापन केली. त्याला वॉर्सॉ पॅक्ट्स कंट्रीज म्हणतात. म्हणजे तेच रशिया, पोलंड, हंगेरी, पूर्व जर्मनी हे सगळे देश. आणि मूळ केलं काय यांनी, की एक त्यांनी त्या थ्री मस्केटियरमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, "वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन." म्हणजे ते चौघा जणांचं एक ब्रीद असतं, की आपल्यापैकी एकावरती जर हल्ला झाला, तर आपल्या चौघांवर हल्ला झाला तसं वागायचं आणि म्हणजे एकजूट कायम ठेवायची. तर तशीच या लोकांनी नेटोमध्ये 2 कलमं घातली. त्यातलं कलम 5 जे होतं त्यांच्या ऑर्गनायझेशनचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं, त्यातल्या कलम 5 मध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे, की आपल्यातल्या एखाद्या देशावरही जर हल्ला झाला, तर तो सगळ्या नाटो देशांवरती हल्ला झाला आणि त्याप्रमाणे सगळ्या नाटो देशांनी त्या हल्ल्याचा प्रतिकार करायला एकत्र यायचं, अशी अट त्या 5 नंबरमध्ये घातलेली होती. आणि 4 नंबरमध्ये असं होतं, की त्यांनाही ही एक गोष्ट लक्षात आली होती, की आपल्या देशांच्या मध्येच जर एकमेकांमध्ये हल्ला झाला तर काय करायचं? तर त्यांनी नॅटो ॲडव्हायझरी कमिटी म्हणून एक होती. त्या कमिटी किंवा काउन्सिल त्या NSCकडे जायचं आणि NSCनी ठरवायचं, की अशा वेळेला काय करायचं? तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. जेव्हा भारताने गोवा स्वतंत्र करायचं ठरवलं आणि पोर्तुगालला हाकलून द्यायचं ठरवलं होतं 1960 साली, तेव्हा नेहरूंना भीती वाटली होती, की पोर्तुगाल नेटोचा मेंबर होता. त्यामुळे त्यांनी हे कलम जर घेतलं असतं, की आमच्या इथे आम्ही कॉलनी आहोत, म्हणजे आमचा देशच पोर्तुगालच आहे. पोर्तुगालवर भारताने आक्रमण केलं. त्यास्तव नेटोनी भारताला आता धडा शिकवला पाहिजे. तर काय होईल? ही नेहरूंना कायम भीती वाटत होती. म्हणून ते कचरत होते ॲक्शन घ्यायला. पण त्याच्यापुढे असं झालं, की अमेरिकेचीच इच्छा होती या कॉलनायझरनी सगळ्यांनी इथनं निघून जायचं. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य द्यायला सुद्धा ब्रिटिशांना अमेरिकेनेच भाग पाडलं. रुझवेल्टनी चर्चिलवरती प्रेशर आणलं, की "हे पुष्कळ झालं तुमचं, आता लढाई सगळी संपली. आता मुकाट्याने भारतातनं बाहेर निघा." तसाच प्रकार काहीसा पोर्तुगालच्या बाबतीत झाला आणि पोर्तुगालला नेटोचं संरक्षण काही तेव्हा घेता आलं नाही. पण मी जे हे म्हटलं, की नेटोतल्या देशांनी जर एकमेकांशी भांडणं काढली, तर काय करायचं? आणि तसं झालेलं आहे. ग्रीस आणि
तुर्कस्तानला नेटोत घेतलं. का घेतलं मला माहित नाही. पण त्यांनी नेटोमध्ये तुर्कस्तानला घेतलेलं आहे. तर ग्रीस आणि तुर्कस्तानचं सायप्रसवरनं भांडण झालं. सायप्रस सुद्धा नेटोचा मेंबर आहे. तर आता काय करायचं? हा विषय नेटोपुढे आला. आणि त्यावेळेला तरी त्यांनी असं ठरवलं, एनएससीने असं ठरवलं, की अमेरिका हा मध्ये लवाद असेल आणि अमेरिकेने दोघांना समजावलं, की शस्त्राचा वापर करू नका आणि म्हणून तुर्कस्तानची फाळणी केली. या लोकांना कुठेही काही करायचं असलं तर पहिले जाऊन ते फाळणी करतात. तशी तुर्कस्तानची फाळणी आता झालेली आहे. परंतु आता मात्र परिस्थिती अशी आहे, की तुर्कस्तान हा फारच वेगळ्या तऱ्हेने वागायला लागलेला आहे. आणि उद्या जर काही झालं आणि तुर्कस्तानने सांगितलं, की माझ्यावरती हल्ला होतोय, तर इस्रायल तसा तुर्कस्तानवरती हल्ला करेल अशा बातम्या आलेल्या आहेत. आणि करेल सुद्धा, कारण तुर्कस्तान हा उघड-उघड इस्रायलच्या विरोधी बाजू घेतोय. मध्ये तर एर्दोगाननी सांगितलं, की आता आमच्या फौजा इस्रायलच्या विरुद्ध लढाईत उतरतील. असं झालं तर काय करायचं? मग अमेरिकेला नेटोकडनं इस्रायलवरती आक्रमण करावं लागेल की काय? असे प्रश्न आले. पण आता काय झालंय, ते 4 आणि 5 दोन्ही कलमं आता डायल्यूट झालेली आहेत. आता काही त्याचा फारसा उपयोग होईल असं नाही. आणि मगाच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की ट्रम्पनी सुरुवातीपासूनच अमेरिकेची जी ज्याला हिंदीमध्ये फिजूलखर्ची म्हणतात, म्हणजे वाया चाललेला पैसा, त्याच्या विरुद्ध मोहीम घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असलं तर त्यांनी टेस्ला नाही, एलॉन मस्कला घातलं होतं याला भरीला, की त्याने डी म्हणून डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस का गव्हर्नमेंट एक्स्ट्राव्हॅगन्स अशी डोगे एफिशियन्सी. नावाची संस्था, एफिशियन्सी ओके. अर्थ तोच अशी संस्था स्थापन केली होती आणि सरकारमधला अनेक अनावश्यक खर्च त्यांनी टाळले होते. तर तसंच त्यांच्या लक्षात आलं आणि नेटोच्या देशांनी केलं काय, की त्यांचा संरक्षणाचा भार सगळा अमेरिकेने उचलल्यावर हे मधेमध्ये स्वतःचं सोशल अपस्टेट करायला मोकळे झाले. उदाहरण सांगतो. इंग्लंड किंवा नेटोच्या सगळ्या देशांमध्ये उत्तम मेडिकल सर्व्हिसेस आहेत आणि त्या बऱ्यापैकी फ्री आहेत. आता उत्तम हे थोडं रिलेटिव्ह टर्म आहे, पण फुकट मेडिकल सर्व्हिसेस त्यांना मिळतात. वेळ लागतो किती वगैरे ते आपण आता सोडून देऊ. अमेरिकेत तसलं काही नाहीये. तर अमेरिकेत त्यांच्या लक्षात आलं, की हे असं उत्तम मेडिकल सर्व्हिसेस फुकट देऊ शकतात, कारण याचा संरक्षणावरचा खर्च शून्य आहे. अगदी थोडासा करतात. ते करतात तोंडेखला खर्च, पण तो फारसा काही जास्त नसतो. आणि अमेरिका मात्र सगळ्यांचं भार उचलत असते. कशाला ते उचलतात? त्यांनी काय साध्य होतं? पूर्वी काय होतं, की हे सगळे युरोपियन देश त्यांचीच माणसं अमेरिकेत गेली आहेत ना. अमेरिकेतल्या कुठल्याही माणसाला अगदी ट्रम्पला शोधून काढलं, तर त्या सगळ्यांच्या 3 पिढ्या मागचं रूट युरोपातच सापडतं. तर ते कुठलेतरी युरोपचे मेंबर होतेच. म्हणून ते एक त्यांना आपलं चुलत घराणं असा काहीतरी त्यांच्या मनामध्ये विचार असेल. परंतु आता ते डोईजड व्हायला लागलं होतं. आणि युरोपियन देश पुन्हा स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतात. यावेळेला तर ट्रम्पला ते फारच जाणवलं. आता होर्मुझ स्ट्रेटमध्ये त्यांनी युरोपियन देशांना बोलावलं होतं. एकही जण आला नाही. आणि मग मात्र ट्रम्प म्हणला, की "आता मी तुम्हाला एक पैशाची मदत करणार नाही. मी सगळं माझं तिथनं काढून घेणार आहे." एक आणखीन तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगून ठेवतो. कारण नेटोच्या एका देशाचा पोलंडचा एक मित्र माझा होता. त्यांनी सांगितलं, "तुमच्या नेटो" तेव्हा तो पोलंड म्हणजे वॉर्सॉ पॅक्ट कंट्री ना. तो म्हणाला, "तुमच्या नेटोमध्ये प्रॉब्लेम असा आहे, की प्रत्येक देश स्वतःची शस्त्रास्त्र वापरतं. त्यामुळे एका देशाचं अम्युनिशन दुसऱ्या देशाला वापरताच येत नाही. म्हणजे जर्मनीच्या बंदुकीच्या गोळ्या इंग्लंडच्या बंदुकीत जात नाहीत. इंग्लंडच्या गोळ्या फ्रान्सच्या बंदुकीत जात नाहीत. सगळे स्वतःचं स्टँडर्डायझेशन करून बसले. म्हटलं, "हां, हे तर शक्य आहे. तुमचं काय?" "आमचं काही नाही. आम्हाला सगळं रशियानेच पुरवलंय. त्यामुळे सगळ्यांकडे सेमच आहे. त्यामुळे आमची इन्व्हेंटरी कमी होते. आम्हाला सगळ्यांच्या गोळ्या जवळ ठेवायला लागत नाही." हा एक त्यांनी प्रॅक्टिकल डिफिकल्टी सांगितली होती. दुसरी डिफिकल्टी डिसिजन मेकिंगमध्ये होती. प्रत्यक्ष डिसिजन घ्यायला बराच त्यांना वेळ लागायचा. पण अमेरिकेने नाटो हा वापरला कशाकरता? तर आपला इन्फ्लुअन्स रशियावरती दाबत-दाबत न्यायचा. त्यासाठी त्यांनी नेटोचा अतिशय यशस्वी वापर केला. तुम्हाला लक्षात असेल गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी नेटोमध्ये स्वीडनला घेतलं, नॉर्वेला घेतलं, फिनलंडला घेतलं आणि रशिया आणि आता युक्रेनला घ्यायला निघाले होते. म्हणून रशियाने खरी लढाई मांडली, की युक्रेनने नेटोमध्ये अजिबात जायचं नाही. पण हे करत-करत मला वाटतं नेटोमध्ये इतक्या देशांचं अजीर्ण झालं अमेरिकेला आणि अमेरिकेकडे पैसेच नाहीयेत आता. अमेरिकेची आर्थिक अवस्था काही फारशी ग्रेट नाहीये. म्हणून बहुतेक ट्रम्पने सांगितलं, "या नेटोचं आता आम्हाला ओझं घ्यायचं नाहीये." आणि तो नेटोतनं बाहेर पडायला नक्कीच प्रयत्न करणार आहे. आता बाकी डेमोक्रॅट पक्ष त्याला ते करू देतं की नाही, हा एक विचार आहे. कारण डेमोक्रॅट पक्षाचं आपल्या विपक्षासारखंच आहे. ट्रम्पने काहीही डिसिजन घेतलं की त्याला विरोध करायचा. कारण आपण विरोधी पक्ष आहोत म्हणून. अमेरिकेचं भलं-बुरं त्याच्यामध्ये काय आहे ते बघायचं नाही. पण एक मात्र तुम्ही बघा, जर अमेरिका नेटोमधनं बाहेर पडला, तर तो पुटिनचा विजय असेल. पुटिनला ही कटकट नकोच आहे नेटोची. नंतर तो आपला सावकाश एक-एक देशांवरती आक्रमण करायला सुरुवात करेल. हंगेरी वगैरे तर थोडेफार त्याच्याकडेच आहेत. पुन्हा तो जर्मनीमध्ये घुसणार नाही याची गॅरंटी नाही. पोलंडला तो नक्कीच धडा शिकवेल. कारण रशिया आणि पोलंड यांच्यातलं शत्रुत्व अनेक वर्ष जुनं आहे. एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, एका काळी पोलंडनी रशियाच्या एका मोठ्या भूभागावर राज्य केलेलं आहे. पोलंडनी ॲक्चुअली मॉस्को जिंकून घेतलं होतं.
त्यामुळे त्यांच्या मनात ते खतखततं कुठेतरी, की हे आपल्यावरती राज्य केलं. बरं पोलंडलाही वाटत असतं, की आपण खरं यांना हरवलेलं आहे आणि म्हणूनच जेव्हा स्टॅलिन आणि हिटलरनी करार केला, तेव्हा अत्यंत आनंदाने स्टॅलिननी पोलंडच्या फाळणीला मान्यता दिली आणि अर्धा पोलंड फुकटमध्ये खाऊन टाकला. हिटलरने अर्धा घेतला, स्टॅलिनने अर्धा घेतला. तर असं हे सगळं असताना आता नाटोमधनं जर अमेरिका बाहेर पडली, तर एका अर्थाने युरोपमध्ये रशियाला आपले पाय पसरायला मोकळं रान मिळेल, हे जवळ-जवळ नक्कीच आहे. तर त्याला घेऊ द्यायचं की नाही? का ट्रम्प म्हणतो तसं अमेरिका फॉर अमेरिकन्स, मला काही बाकीच्यांची पडली नाहीये. तुम्ही बघितलं ना, मध्य पूर्वेत म्हणजे पश्चिम आशियात सुद्धा तीच भूमिका घेतली आता. ही लढाई एक झाल्यानंतर तो म्हणला, मला तुमचं होर्मुझचे समुद्रधुनी नको, तुमचं तेल नको, तुमचा गॅस नको. आम्ही सुखी आहोत, आम्ही आमच्यातच राहू. तुम्हाला आम्ही शस्त्रास्त्रांची मदत करू म्हणजे त्यातनं आम्ही पैसे कमवू. पण स्वतः आम्ही इथे येऊन लढायला येणार नाही. आता इस्रायलने त्यांना पकडून आणलंय म्हणून ते लढतायत. पण एकदा ही लढाई संपली, की मला नाही वाटत अमेरिका पुन्हा पश्चिम आशियामध्ये येईल, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं आहे, एक आता जे युक्तिवाद करणारे लोक आहेत ते म्हणतात, की हं, वॉर्सा करार होता तोपर्यंत नेटोची उपयुक्तता जी आहे ती होती. आता जर का सोव्हिएट हं, रशियाचं विघटन झालं, मग वॉर्सा करार संपुष्टात आला. सगळे त्यांचे जे त्यांच्या आधिपत्याखालचे देश आहेत ते स्वतः सगळे स्वतंत्र झाले. मग आता नेटोचं काम काय उरलं? असा एक प्रश्न. कारण शीतयुद्ध जर का नसेल, तर या सगळ्याची हं, गरजच नाही. म्हणजे तार्किकदृष्ट्या ते म्हणतात ते बरोबर आहे. पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी सोव्हिएत संघामध्ये त्याच्या छायेत राहिलेले जे देश आहेत, तुम्ही म्हणलात तसे रुमेनिया, बल्गेरिया हं, असेल, हं. ऑस्ट्रिया असेल, चेकोस्लोवाकिया असेल, या सगळ्यांच्या मनामध्ये, पोटामध्ये भीती तर नक्कीच आहे, की अरे बापरे! की हो. आपल्याला परत एकदा रशिया तर त्या आपल्यावरती राज्य करणार नाही ना, ते गिळंकृत करायचा हं, प्रयत्न हं. करणार नाहीत ना. आणि म्हणून हां. युरोपामध्ये 2 तुकडे पडलेले आपल्याला थोडासा इव्हेंट दिसला. असं करून जे उभे आहेत ते हेच देश आहेत जे अ, अगोदर सोव्हिएट रशियामध्ये होते. आणि म्हणून आपल्याला दिसतं, की आणि आता जे करा, करा म्हणून सांगणारे जे देश आहेत, ते एक हं. वेगळा एक सूर चाललेला आपल्याला येतो ह्याच्यामध्ये. तर ही हां, हां. सगळी गोष्टी चाललेल्या आहेत नेटोसाठी. हं, अ, एक म्हणजे अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणामध्ये नेहमी असं आलेलं आहे, की रिपब्लिकन असोत की डेमोक्रॅट असोत, एक कल असा हं. दिसून येतो, की बाबा नाही तुम्ही दोघांनी एकत्र असायला पाहिजे. म्हणजे दोघांनी नेटो सोबत असेल वगैरे. अफगाणिस्तानमध्ये हो, ज्यावेळेला अमेरिका गेली, तेव्हा नेटो हो, सगळ्या देशांनी थोडे-थोडे का होईना हो, पण सैनिक पाठवले होते. ती हो. अवस्था जेव्हा अमेरिका इराकमध्ये गेली तेव्हा उरली नाही. कारण हं, युरोपाने हं. तेव्हा नाकारलं, की नाही आम्हाला हे युद्ध पसंत नाही म्हणून. आणि मग हं. तोंड देखलं जरी नेटो म्हटलं तरी देखील सैन्य ते जास्तीत जास्त करून अमेरिकेचंच होतं. असे सगळे हो. ते संघर्षाचे संबंध आलेले आहेत त्यांचे प्रसंग अनेक. आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणता तसे 2 संघर्ष आहेत. एक म्हणजे ग्रीनलँडवरून एक वाद चालू आहे. हो, हो. ते एक आहे. कारण बरोबर. ग्रीनलँडवरती पण मी आवश्यक असेल तर सैनिकी कारवाई करेल असं ट्रम्प यांनी डिक्लेअर करून टाकलेलं आहे. हो. आणि करेक्ट. दुसरं तुम्ही म्हणता तसं तुर्कस्तानची परिस्थिती आहे, की इस्रायलने जर का तुर्कस्तानवरती हल्ला करायचा म्हटला, तर मग अमेरिकेचं काय होणार? म्हणजे ती जी कुचंबणा बरोबर. होईल त्यांची, की बाबा एका नेटो हो. देशावरती अमेरिकाच स्वारी करणार आहे आणि इस्रायल करणार असेल तर अमेरिकेला तुर्कस्तानवर कारवाई करावी लागेल. असं जे बरोबर. सगळं चित्र आहे त्यातून बाहेर कसं पडायचं हा त्यांच्यापुढे कुटप्रश्न आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला वाटतं की नेटोतून बाहेर पडणं एवढं सोपं आहे ट्रम्पसाठी? नाही, नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. नेटोच्या संबंध कॉन्स्टिट्यूशनमध्ये एखाद्या देशाला बाहेर घालवणं शक्यच नाहीये. त्याचा कलमच अच्छा. घातलेला नाहीये त्यांनी, की एखाद्या हां. देशाला आता तुर्कस्तानचंच उदाहरण घ्या. बऱ्याचशा आता युरोपियन देशांना वाटतंय, की तुर्कस्तानला हाकलून द्यावं. कारण तो कट्टर धार्मिक देश झालेला आहे. ब्रिटनही तसाच झालाय. ते सोडून देऊ आपण आता फॉर द टाईम बिंग. परंतु त्याला हाकलून द्यावं असं वाटतंय. पण नेटोच्या सगळ्या चार्टर म्हणजे त्यांची कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये त्यांना वाटलंच नाही, की कोणाला तरी बाहेर हाकलायला लागेल. मग काय करायचं? तर सगळ्यांनी एक विचार करायचा, की आपण त्याला मदत करायची नाही आणि मग त्याला आपला इंटेलिजन्स शेअर करायचा नाही, आपलं सैनिकी मदत द्यायची नाही. त्याला म्हणजे बेसिकली आपण जसं लहानपणी शाळेमध्ये मुलं एखाद्याला बाहेर काढतात ना ग्रुपच्या, मग त्याच्याशी कोणी बोलायचं नाही, त्याचा अभ्यास करून द्यायचा नाही, अमुक-तमुक. मग तो स्वतःच म्हणेल, "मला नको तुमच्यात" वगैरे. असं करण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे बाहेर काढायची मुळी स्कीमच नाहीये. व्हिच अच्छा. इस व्हेरी ऑड.
आणि हे फारच ऑड आहे. म्हणजे एखाद्या देशाची कॉन्स्टिट्यूशन लिहिताना असं तर लिहायला पाहिजे ना, की बरोबर असा आहे. ग्रुप मधनं बाहेर कसं काढायचं. बरं, हो. युनॅनिमस डिसिजन नेहमी म्हणतात ते. आता हां. याच्यात तुर्कस्तान स्वतःच्या बाहेर काढण्याला व्हेटो करेल. मग संपलं ना. मग कसं बाहेर काढणार त्याला? अशी एक कॉम्प्लिकेशन त्यांनी करून ठेवलेली आहे नेटोमध्ये. एक आणखीन गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, की नेटोचे जे सगळे देश होते, पूर्वीचे तरी, ते सगळे लोकशाही प्रधान देश होते. रशियाला लोकशाही आहे ती नावाची आहे. रशियात काही खरी लोकशाही नाहीये. आणि रशियाच्या पंखाखाली जे देश होते तिथे कुठेच लोकशाही नव्हती. नावाला मतदान वगैरे सगळं चालतं. पण ते पाकिस्तानच्या लोकशाहीसारखं आहे, की लोकशाहीला काही तिथे फारसा अर्थ नसतो. एखादा डिक्टेटर असतो आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणेच देशाची धोरणं चालतात. बाकीचे जे आहेत नॉन नेटो म्हणजे रशियाच्याकडचे, ते सगळे रशियाच्या पार्टीमध्ये आहेत म्हणजे. तर नेटो हा लोकशाहीवाल्यांचा देश आणि रशिया हा हुकुमशाहीवाल्यांचा देश, अशी एक मांडणी तेव्हा होती. पण जेव्हा पोलंड वगैरे देश सुद्धा नेटोत आले, तर आता रशिया हा तसा एकटाच उरलेला आहे. आता त्याला मदत करणारा फक्त हंगेरी आहे आणि आपण पाहिलं हंगेरीमध्ये विक्टर ओर्बानचा पराभव झालाय आणि दुसरा मनुष्य त्याच्या जागेवरती आलाय. आपल्याला एकदा हंगेरीवरती करायला पाहिजे. हो, हो. कारण विक्टर ओर्बानच्या विरुद्धात जो आलाय, तो त्याचाच सहकारी होता. म्हणजे त्याला काही फारसा अर्थ नाहीये. म्हणजे भाजपमध्ये उद्या असं होऊ नये, पण उद्या योगी आदित्यनाथांनी वेगळी चूल मांडली, तर कसं दिसेल? ॲब्सोल्युटली. तसं ते थोडंसं तसं ते थोडंसं दिसतं. ॲब्सोल्युटली. पण याच्यामध्ये एक मात्र इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की नेटो देशांनी हे जे सगळे मिडल ईस्ट मधले रिफ्युजीज आले, त्यांना घ्यायचं की नाही याच्यावरती एकमत नाहीये त्यांचं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं ईयूने घ्यायचं. तिथे पुन्हा त्यांनी आणखीन एक व्यवस्था करून ठेवली ना युरोपियन युनियन. तर ईयू हं. त्या सगळ्या चोरांना घेत होती आणि सगळ्यांना कोटा लिहून दिला होता, की तुम्ही 20 लाख घ्यायचे, तुम्ही 20 लाख घ्यायचे वगैरे. तर पोलंड आणि हंगेरीने सांगितलं आम्ही एक सुद्धा घेणार नाही. त्यांनी एकदा स्पष्ट सांगितलं होतं युक्रेनमधनं हवे तेवढे रिफ्युजीज आम्हाला द्या कारण ते ख्रिश्चन आहेत. ही जमात आम्हाला नको. आणि ते शहाणे ठरले. पोलंड आणि हंगेरीने या लोकांना घेतलं नाहीये. त्यामुळे तिथे अजून तरी लॉ एंड ऑर्डर बऱ्यापैकी टिकून आहे. बाकी सगळ्या देशांची जर्मनी म्हणा, इंग्लंड म्हणा, इटाली आणि ही सगळी जनता यायची ग्रीसमधनं बरं का. ग्रीस वॉज द एंट्री पॉइंट. अच्छा. तुर्कस्तानमधनं ग्रीसमध्ये जायचं आणि तिथनं हां. वरती यायचं. तर बरं. आता मगाशी तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. नेटोची उपयुक्तता खरं म्हणजे आता संपलेली आहे. आता फारसा नेटो करण्यात अर्थ नाही. एकदम विसर्जित करता येईल की नाही मला माहीत नाही. पण ते विसर्जित करण्यासारखी परिस्थिती आलेली आहे. कारण नेटोमध्ये परत कोण फक्त आहेत? तर रशिया नाही नेटोमध्ये. तुमची जर्मनी आणि फ्रान्स हेच खरं सशक्त देश आहेत. इंग्लंड त्याच्यामध्ये असला तरी तो यांच्यात पडत नाही. तो फटकूनच राहतो. ईयूमध्ये नाहीच आहे इंग्लंड आणि त्यातून. तेव्हा यांचं काय होईल ते बघायला पाहिजे. कारण बाकी देशांना काही फारशी व्हॉईस, व्हॅल्यू काहीच नाहीये. तर त्याही दृष्टीने अमेरिका बाहेर पडल्याने हे दोघंही बाहेर पडतील. हे म्हणतील आमचं आम्ही बघून घेऊ, तुमचं तुम्ही बघून घ्या. जर्मनी आणि फ्रान्स. मग उरेल ते फक्त बाकीची जनता ती काय ती अशी फ वर्ग असतो की नाही आपल्या शाळेमध्ये. सगळ्या मागास मागास म्हणजे इंटेलेक्चुअली मागास किंवा गरीब लोकांना फ वर्गात घालतात. तर ही फ वर्गातली टोळी फक्त शिल्लक राहील. बारके-बारके देश आहेत. त्यांना कोणी फारसं विचारायचंही नाही. नरेंद्र मोदींना चांगली संधी आहे. ते ग्लोबल साउथ जसे घेतात, ते ग्लोबल नॉर्थला सुद्धा एकत्र करू शकतील या पद्धतीने. आणि हे सांगण्यामागे माझा उद्देश असा होता, एक मध्ये बातमी आली होती, की नेटो इस नाऊ लुकिंग ॲट इंडिया ॲज द बिग डॅडी. अमेरिका जर सोडून गेली तर आपल्याला बिग डॅडी कोण? तर भारताने आपल्याबरोबर यावं. म्हणजे रशियाला जरा तोंड द्यायला आपल्याला जागा मिळेल. पण भारत जायचा नाही कारण भारताची रशियाशी मैत्री पारंपरिक आहे आणि आपल्या गरजेची आहे ती. रशिया आपल्याला जास्ती मदतीचा आहे अमेरिकन वगैरे लोकांपेक्षा. तर आता माझ्या मते एव्हरी कंट्री फॉर इटसेल्फ हेच बहुतेक आता येईल पुढे. ते सगळं सहकार्य वगैरेचं युग युग आता संपलेलं आहे. ग्लोबलायझेशनची तर अशीच वाट लागलेली आहे. आपण बघतो. त्याच्यावर एकदा आपण करूया, की हो. ग्लोबलायझेशन कसं फेल काय जातंय होणार आहे? आणि फेलच खरंय. जातंय ते. काही त्याच्यामध्ये हे होतच नाहीये. त्याच्यावरती मला परवा आपल्या ह्यांनी सांगितलं होतं, तुम्ही आठवतं गौरी सांगत होती, की जोसेफ स्टिग्लिट्झनी एक त्याच्यावरती पुस्तक लिहिलंय, की हाऊ ग्लोबलायझेशन इज हार्मफुल टू द नेशन्स. हं. एकदा विचार करून त्या पुस्तकातल्या कंटेंट्सवरती आपण एक करूया. कारण तो एक फार वेगळा होईल. विषय आहे आणि अतिशय तो होईल. लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. आपण बरोबर आहे. खूप टाळ्या वाजवल्या ग्लोबलायझेशनच्या नावाने, डंकेल, अमुक-तमुक. पण ते सगळे अमेरिकेला फायद्याचे त्यांचे निर्णय होते. आपल्याला हं. त्याच्यातनं काही एक फायदा नव्हता ग्लोबलायझेशनचा. तर आता काही ग्लोबलायझेशन फार दिवस चालेल असं वाटत नाही. लवकरच ते वेगळं-वेगळं होईल, अशी शक्यता जास्ती दिसतीये. आणि पुटिन इज लाफिंग हिज वे टू द बँक कारण नेटो गेला की पुटिनचा एक प्रॉब्लेम आपोआपच सुटतो. की बरोबर. युक्रेनने नेटो आणखीन एक तुम्हाला सांगतो, नेटोचं महत्त्व काय होतं? पुटिनच्या दृष्टीने काय प्रॉब्लेम होता? नेटो देशामध्ये त्यांना मिसाईल लावता येतात.
आणि युक्रेन आणि रशियाची सीमा एकमेकांना लागून असल्यामुळे रशियाच्या सीमेवरती आणून अमेरिका आणि नेटो देश मिसाईल लावतील, ते होऊ नये म्हणून त्यांनी युक्रेनची लढाई आरंभली. आणि त्याचं तुम्हाला पाहिलं असलं तर शरणागतीची त्याची अट तीच आहे, शस्त्रसंधीची अट, की मी नेटोत जाणार नाही असं कान पकडून 10 वेळा उठाबशा काढ. झेलेन्स्कीला सांगितलेलं आहे, की नेटोत तू जायचंच नाहीस. आणि प्रोबॅबली अमेरिकेने सांगितलं, बरं आम्ही तुला आमच्यात घेणार नाही. अशा लहान शाळेतल्या मुलांसारखी भांडणं सध्या दिसतात, पण हसायला येतं, की काय पद्धत चालली आहे. आणि अजून तोच प्रकार आहे, की पुटिनला नेटोत यांनी जाणं मान्यच नाहीये. कारण रशियाच्या सीमेवरतीच मिसाईल येऊन लागतात ना. ती बरोबर. लागू द्यायची नाही, हे त्याचं म्हणणं आहे. पण इकडे हे म्हणत असताना फिनलंड आणि हे झालेले आहेत नेटोत जॉइन. एस्टोनिया, लॅटव्हिया, फिनलँड ते तिकडचे सगळे देश. ते आलेलेच आहेत रशियाच्या सीमेवरती आता वादळ. बघायचं काय होतं ते. खरंय. ती म्हणतात ना सगळी सोंग जी आहेत, ते पैशाचं सोंग नाही आणतायत, बाकी सगळं. करेक्ट. तसं बरोबर. नेटोमध्ये असं झालेलं आहे, की म्हणजे सगळा खर्च अमेरिका उचलत होती आणि हो, ह्या देशांनी आपलं कर्तव्य पाळलं. तेव्हा ट्रम्प पहिल्या कारकिर्दीपासून सांगत आले, की नाही हो, तुमचा हिस्सा तुम्ही उचला म्हणून. तेव्हा जाऊन ह्या हो. लोकांनी अर्धा 1% फक्त खर्च करत होते संरक्षणावरती. आता वाढवून फ्रान्स आणि जर्मनीनी काहीतरी हां. 3 ते 4% पर्यंत नेलेलं आहे. बाकीच्यांचं कोणतंही तरी लक्षण तेवढंच नाहीये. केलंय. तेव्हा ट्रम्प पण यांचं त्याच्यात म्हणणं हेच आहे, की तुमचा खर्च हां, मी का करत बसू? माझं संरक्षण सुद्धा बरोबर आहे. महत्वाचं आहे की. आणि मुद्दा करेक्ट. खरोखरच आहे म्हणजे तसाच. म्हणजे प्रत्येक हो, वेळेला हो. काही झालं, की अरे अमेरिकेने संरक्षण नाही केलं म्हटलं, की झालं त्यांचं. आणि या लोकांनी केलं काय, की स्वतःच्या देशांमध्ये इंडस्ट्रियलायझेशन सुद्धा कमी करून टाकलं. म्हणजे मॅन्युफॅक्चर अमेरिकेतही झालंच आहे. पण ह्यांच्याकडे म्हणजे हां, आता जर का त्यांना संरक्षण करायचं झालं, तर त्यांना पहिली डिफेन्स इंडस्ट्री उभी करावी लागेल. तेव्हा ते स्वतःचं रक्षण आणि त्याच्यामध्ये पैसा घालायचा कसा? फ्रान्स आणि जर्मनी दोघेही म्हणतात. यूके पण म्हणतं, की हो. आम्हाला कर्जासाठी आता IMF कडे जायची कदाचित पाळी येणार आहे म्हणून. तेव्हा म्हणजे संकट किती गंभीर आहे बघा. ह्यांच्याकडे हो. सैन्य नाही म्हणजे सैनिक सुद्धा पाळलेले नाहीत. म्हणजे नाही, काही नाही केलं. शस्त्रास्त्र तर आणि अजिबातच सगळे नाही. आणि सगळे सुट्टीवर आल्यासारखे सैन्यात येतात. त्यांना काही असं आउटसोर्सिंग सिरियसनेस केलेलं कशाचाच होतं नाहीये. सगळं ह्याचं, संरक्षणाचं. आणि हां, म्हणजे संरक्षणाचं आउटसोर्सिंग अमेरिकेकडे, मॅन्युफॅक्चरिंगचं चीनकडे करेक्ट, आणि करेक्ट. स्वस्तात तेल रशियाकडून घेत होते. सो दे वर एन्जॉयिंग लाईफ. पण ॲक्चुअली दे वर इन अ आता व्हेरी गुड स्पॉट. खरं आहे. आता तिन्ही गोष्टी गेल्या. म्हणजे अमेरिका म्हणते मी संरक्षण करत नाही. करेक्ट, चीनचं मॅन्युफॅक्चरिंग ह्यांनी नाकारलं. रशियाचं तेल अमेरिकेने त्यांना नाकारायला लावलं. म्हणजे असं करेक्ट. बरोबर. हा जो एक तिढा त्यांच्याकडे उभा राहिलाय. म्हणजे नेटोची उपयुक्तता संपलेली आहे हे तर कोणीही मान्य करेल आणि मला वाटतं त्या हां, बाबतीमध्ये मी ट्रम्पना पूर्ण मार्क्स देईन, की हो. असं निदान त्यांनी विचार केला, की इतरांनी सुद्धा कॉन्ट्रिब्यूट करायला पाहिजे. त्यांच्यावरती बिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांना खर्च करावे करेक्ट. लागतात आता त्याच्यावरती आणि काय तुम्ही म्हणता तसं युक्रेनसाठी सुद्धा त्यांनी एक वेगळा अप्रोच घेतला ट्रम्पनी, की हे सगळं हो, रशियाचा मूळ एक आक्षेप म्हणजे मी वाचलं त्यानुसार की पुतिन म्हणालेले होते, की ह्यांनी केलंय काय, की ईयूमध्ये एक वेळ देश असेल नसेल, पण तो नेटोमध्ये घ्यायचा. म्हणजे काय होतं तर हो, हो. करेक्ट. एंटायरली त्या देशाचं ना इन्फ्रास्ट्रक्चर नेटोच्या हातामध्ये येतं. कारण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की तुमचे रस्ते वापरता येतील आम्हाला, तुमचे हो, एअरपोर्ट हो. वापरता बरोबर. येतील अमुक-तमुक. म्हणजेच एक प्रकारचं वेगळं सार्वभौमत्व तयार होतं त्या देशावरती. बरोबर. त्याला पुतिन यांनी आक्षेप म्हणून तो म्हणत होता, की युक्रेनमध्ये यायचं नाही. बरोबर. करेक्ट. तसं पाहिलं तर टेक्निकली तुम्ही म्हणाल, की आज पोलंडमध्ये जे मिसाईल उभे केलेले आहेत, ते रशियाच्या हो, हद्दीपर्यंत मिसाईल जाऊन पोहोचेलच की. त्यामुळे हो. तो पण जे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा हातात घेऊ शकतील ही परिस्थिती, ही नेटोच्या हं, हं. मेंबरशिपमुळे येऊ शकते. बरोबर. इन ए वे करेक्ट. आपण बघितलं तर अमेरिका आज मिडल ईस्टमध्ये सुद्धा आपला तळ ठोकून थांबेल का हा प्रश्न आहे. कारण ज्या नाही, नाही पद्धतीने थांबणार. हां, त्यांना ते बरोबर. पोईझड व्हायला लागलेला आहे खर्च सगळा जो ऑलरेडी कर्ज करेक्ट. झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे शक्य नाही. तेव्हा बरोबर. नेटो भविष्यात राहील का नाही हा खरा मुद्दा आहे. म्हणजे हा काही कुणाच्या कल्पनेमधला नाहीये आणि नाही, ह्या नाही. ज्या चर्चा रिअल सध्या आपल्याला ऐकायला मिळतात त्याचं कारण पण तेच आहे, की हे 2 संघर्ष जे आहेत त्यातून आता हां. मार्ग काढायचा तर ट्रम्पसाठी फार मोठी कसरत करायला लागणार आहे त्यांना.
तर पण हां, एक एक पॉलिसी आपण लक्षात घेतली पाहिजे. हां. आता उदाहरणार्थ ट्रम्पनी युक्रेनला काहीतरी $270 बिलियन ची मदत केली का जास्त $356 बिलियन दिले असं म्हणण्यात येतं. आपण याचा कधी उकल करत नाही. हे हं, कसे दिले त्यांनी? त्यांनी हं. शस्त्र दिली. करेक्ट. ती कुठली दिली शस्त्र? ती अमेरिकेतली दिली. म्हणजे अमेरिकेतल्या वेपन मॅन्युफॅक्चरर्सना 350 बिलियन काय जे असतील, ते पैसे अमेरिकन गव्हर्नमेंटने दिले. या झेलेन्स्कीच्या हातात प्रत्यक्ष काहीच पडलं नाही. आता त्यांनी अध्यक्ष काय भ्रष्टाचारात म्हणतील? त्याचे पैसे काढले ते सोडून दे. पण याचा पुन्हा अर्थ तुमच्या लक्षात आला असता तर डीप स्टेटचं कारस्थान आहे. बरोबर आहे. कारण अमेरिकेने दिले म्हणजे अमेरिकन टॅक्स पेयर हॅज पेड फॉर दॅट आणि आणि ते नॉट ओन्ली 356 दॅट, आता ट्रम्प काय म्हणतात, की हे 356 बिलियन तू कसे फेडणार? तर तू हो. तुझ्याकडचे जे काही क्रिटिकल मिनरल्स आहेत वगैरे, हो, ते हो. सगळं त्याच्या आमच्या बदल्यात ती नावाने दे. करून दे म्हणून. म्हणजे परत बरोबर. ची मालकी जी आहे ती परत कंपन्यांकडे जाणार. म्हणजे सामान्य अमेरिकन नागरिकाला काही फायदा आहे का? नाही. नाही. शस्त्रास्त्र कंपनीचा फायदा झाला, मग त्या मिनरल हां. कंपन्यांचा फायदा होईल. पण करेक्ट. प्रत्यक्षात म्हणजे त्याला एक पण स्लोगन देतात हल्ली, की हां, प्रायव्हेटाइज द प्रॉफिट्स हां, हां. आणि सोशलाइज द लॉसेस. द लॉसेस. नाही पण म्हणजे तुमच्या खर्च लक्षात आहे आलं तो का? लोकांच्या डोक्यावर टाका. हो, हो. आणि नफा आहे प्रॉफिट तो सगळा आपण कंपन्यांच्या काढायचा. पदरात सिलेक्ट टाका. फ्यू. पण ह्याला तुमच्या लक्षात आलं अमेरिकन का हे काय चाललंय? हां, आपल्याला याचा अनुभव होता 1857 नंतर. हां. तैनाती फौज. बरोबर ती आहे. सगळी तैनाती फौजच आहे. तैनाती फौजेचा अक्षरशः. खर्च ते स्टेट करायचं राइट. आणि तैनाती फौज ते स्टेटकडनं ब्रिटिशांविरुद्ध लढणार नसते कधी. ती दुसऱ्या स्टेट विरुद्ध लढेल. म्हणजे शिंद्यांकडे तैनाती फौज असली तर ती होळकरांशी लढेल. पण हां. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी लढणार नाही. नाही. असं करत त्यांनी सगळा देश कशात घातला. करेक्ट. तर तोच प्रकार इथे चाललेला आहे. धिस बरोबर इज आहे. अ टेकओव्हर, इकॉनॉमिक टेकओव्हर बाय सम वेल वर्डेड मीन्स, की आम्ही तुमचं रक्षण करणार आहोत वगैरे. हं. खरं म्हणजे या देशांनी रशियालाच सांगितलं असतं, रक्षण कशाला आपणच मित्र होऊया ना. हवे कशाला हे लोकं. ती एक मूव्हमेंट होती बरं का युरोप फॉर युरोपियन्स, की हो. अमेरिकेला त्यात काही जागाच नाही. त्यांनी फोर्ट्रेस युरोप म्हणून स्वतःचं एक चिन्ह पण तयार केलं होतं, की आम्ही युरोपमधले एकत्र आहोत. तुम्ही कशाला येता इथे नाक खुपसायला. तुम्ही तुमचा देश सांभाळा. तसा एक प्रयोग त्या होता त्यांचा. संकल्पनेचे उद्गाते म्हणू आपण डगॉलच होते खरं म्हणजे. त्यांनी हो, हो. फ्रान्सला त्याला अमेरिका बऱ्याच आवडत मोठ्या नसे अजिबात. प्रमाणात स्वतंत्र ठेवलं त्यांनी. हो, हो. ते मात्र आहे. आणि ते एक बघायला आणि पाहिजे. मला वाटतं फ्रान्स काही काळ नेटोतून बाहेर पडलेला होता आणि तो परत जॉइन हो, झाला. हो. अच्छा. त्या बघायला पाहिजे. मलाही नाही कारण माहिती. ते हां, अच्छा. असं म्हणजे वाचल्याचं आठवतंय मला. त्यामुळे हां, हां. द Gaulleची जी धोरणं होती ना, ती आता लोकांना कळेल, की द Gaulle काय वेगळं म्हणत होते आणि युरोप त्या दिशेने हां, गेला हां. असता तर कदाचित चित्र वेगळं निर्माण झालं असतं त्यांचं आणि एक ते दबदबा तयार झाला नॅशनलिस्टिक असता. होते. हं, करेक्ट. त्यांचं म्हणजे ते नॅशनलिस्टिक होते, हे आता लोकांच्या लक्षात येईल. बरोबर. पण आता एक हा विषय निघाला म्हणून जेव्हा फ्रान्सचं अल्जेरियाशी लढाई झाली, अल्जेरिया हां, त्यांची कॉलनी होती, हं, तेव्हा नेटोने काय भूमिका घेतली बघायला पाहिजे. खरं आहे. की डिड दे हेल्प फ्रान्स और डिड दे सेड हां, की तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघून घ्या. हं, एकदा लक्ष द्यायला पाहिजे. हं, आणि हे जे मी मगाशी सांगितलं, की याच्यामध्ये त्यांनी मांडवलीला फक्त जागा ठेवली, की तुमच्या आपसात भांडण झालं तर आपसात बसून काय ते मिटवा. नेटोपर्यंत हे आणूच नका. तुमचं हं, तुमचं काय आहे ते तुम्ही करा आणि त्याच्याकरता अमेरिका वॉज द बिग डॅडी, की त्यांनी हं. तुम्हाला दोघांना बसवून एका हां, खोलीत बसवायचं आणि सॉर्ट आउट करायचं. हे करेक्ट. तुर्कस्तान ग्रीसच्या वेळेसचं सांगतोय. बरोबर आहे. तिथे धार्मिक तिढा पण आहे. ते काही इतकं सोपं नाही आपल्याला दिसतं तसं. अजिबात तुर्कस्तान, नाही. ग्रीसमध्ये ते क्लिअर धार्मिक हां, हां. भांडण आहे. आणि आणि बाकीच्या ह्याच्यात सुद्धा हां, म्हणजे केमाल पाशानी हां. तुर्कस्तानला पूर्णपणे या धर्मवेडातून बाहेर काढलेलं होतं. पण आता हो. दुसरं टोक एर्दोगान सत्तेवर आल्यानंतर हां, पुन्हा तो एक तर. दुसरं टोक आणि कट्टर पंथाकडे अतिशय वेगाने वाटचाल करतोय तुर्कस्तान. त्यामुळे मी 4 म्हणून तर वर्षापूर्वी इस्रायल समोर उभा राहायचा विचार करतोय ना, कारण नाही, मी इस्रायलला 4 धोका आहे. वर्षापूर्वी तुर्कस्तानला गेलो होतो. तिथल्या काही हां, लोकांशी बोलणं केलं, तेव्हा हां, आपली किती चूक होते हे आपल्याला कळत नाही. हां. शहरं आणि खेडी याच्यातला फरक आपल्याला कळत नाही. बरं. भारतातही तो आहे. पण हां. तुर्कस्तानमध्ये केमाल पाशा हा शहरी माणूस होता. तो इस्तंबूललाच होता म्हणजे इस्तंबूल हं, त्यांनी घेतलं. तर शहरामध्ये त्याचं सगळं दुकान चाललं. पण गावामध्ये मुल्लाच होता. गावापर्यंत हे गेलेच नव्हते. हं, लोकशाही जेव्हा आली ना, म्हणजे केमाल पाशाची लोकशाही नव्हतीच, तो डिक्टेटरच होता. हं, लोकशाही आली तेव्हा मतांची संख्या वाढली ना. मग हं. गावातली मतांची संख्या वाढल्यानंतर हा एर्दोगान निवडून आला.
त्या लोकांनी याला निवडून दिलं. म्हणजे माझ्या ओळखीचे जे इस्तंबूल मधले लोक होते, हा त्यातली आमची जी गाईड मुलगी होती, तिने मला रात्री 3 वाजता मेसेज पाठवलेला आहे, की आमच्या इथे इस्तंबूलमध्ये प्रचंड दडपशाही चालली आहे. हा तुला ज्या काही बातम्या दिसतील त्याच्यावर विश्वास ठेवू नको. हे हरामखोर आम्हाला मारत चाललेले आहेत. कारण एर्दोगान, त्याला ते सुलतान म्हणायचे. तुर्कस इस्तंबूलमधले लोक त्याचा द्वेष करायचे. त्याला ते सुलतान एर्दोगान म्हणायचे, की हा आम्हाला मारत चाललेला आहे. आम्हाला मुळीच तो आवडत नाही. परंतु गावातली सगळी त्यांनी गुंड आणलीत आणि आमची सगळी गळचेपी करून टाकली आहे त्यांनी. असला प्रकार आहे. आपल्याला हे कळत नाही. आपण वरनं बघतो ना सगळं. आणि पुन्हा आपल्याला सांगणारे सगळे पाश्चात्य मीडिया असतं. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ऑन ग्राउंड काय चाललंय हे कधी-कधी असे खिडक्या उघडतात तेव्हा लक्षात येतो. अरे बापरे! हा प्रकार चाललाय. बरोबर. इराणमध्येही तोच प्रकार बहुतेक आहे. इराणमध्ये आयआरजीसीला विरोध शहरांमध्ये होतो. हम्म. गावांमध्ये होत नाही. गावात नाही. गावात ते मुल्लेच अजून बसलेले आहेत. आणि तिथे आणि तिथे तो जनता सगळा पण प्रॉब्लेम आहे. ऑर्थोडॉक्सच आहे, कर्मठच आहे ती हां, जनता. एक्झॅक्टली, हम्म. एक्झॅक्टली. त्यांनी दुसरं पाहिलंच नाही ना काही. त्या हो. लोकांवरती तेच घालून ठेवलेलं आहे. ते आपल्या इथे आमच्या बघा ना. ओळखीचे आमच्या हां, एक डॉक्टर होते. ते इराणमध्ये काम हां. करायचे. तर अच्छा. अचानक म्हणजे एक त्यांनी काही कुटुंबांवरती अतिशय उपकार केले. डॉक्टर होते ते अर्थातच. हां, तर हां. एक दिवस त्यांच्या एक पेशंट आहे तो भेटीला आला आणि तो म्हणाला, की "डॉक्टर साहेब तुम्ही ना हे गाव सोडून जा" म्हणे. "तुम्ही शक्यतो हो. तुमच्या देशात परत जा." ते म्हणाले, "काय झालं?" नाही म्हणे, "काय हां, झालंय, हां. की जिहादचा कॉल दिला गेलेला आहे." तर ते हो, म्हणजे काय हो. म्हणे, तर नाही म्हणे, "मग आम्हाला काय आहे, की आता दुसऱ्या कुठल्या धर्माच्या लोकांशी आम्हाला हे नाही करता येणार." बापरे! तर म्हणे, "हा आता हो, हो. कॉल दिला गेला इथे तर खूप माझी पंचायत होईल." म्हणे, "काय पंचायत होईल?" तर म्हणे, "तुम्ही गावातले मुस्लिम नसलेले तुम्हीच एक आहात, तेव्हा मला तुम्हाला येऊन हं, मारावं लागेल हं. म्हणाला. तर अरे बापरे! हं, म्हणजे हो, हो. इतका उपकार केलेला माणूस होता तो डॉक्टर. मग त्यांनी पण करेक्ट. गाशा गुंडाळला आणि तो परत वगैरे आला. पण म्हणजे हे असं बरोबर. गावागावामध्ये चित्र हे असंच आहे, की ते एकदा कॉल करेक्ट. दिला, की दे गो बाय दॅट असं आहे ते. बरोबर. विचित्र करेक्ट. परिस्थिती आहे इराणची पण. मग हो. आपल्याला जे वाटतं इराणची. ना, की ते रेझिम कोसळत का नाही आयआरजीसीचं? नाही. हां. ते इतकं सोपं पण नाहीये. कारण पण कधी-कधी सुधारणेचं वारं जे आहे ते शहरामध्ये जास्त आहे असं वाटतं. करेक्ट. पण एक कायम माझ्या मनात येतं, आता हे अमेरिकन प्रेसिडेंट, त्याचं ॲडव्हायझरी काउन्सिल, एवढी CIA, अमुक-तमुक, त्यांना हे कळलं नसेल का? म्हणजे असं काय ते डोक्यात घेतात, की रेझिम चेंज होईल. गावामध्ये काय आहे कोणी बघितलंच नाही का जाऊन? का ही मंडळी गावात जातच नाही? ही सगळी त्यांचे सल्लागारही शहरातनंच बातम्या देतात आणि त्याच्यावर हे विश्वास ठेवतात. म्हणजे इनोसंट्स काय म्हणतात डिसिव्हिंग द फूल्स आणि टोटल सगळा डोलाराच चुकीचा असतो. असं वाटायला लागलंय आता. नाही, व्हिएतनाममध्ये तेच झालं अमेरिकेचं. एक हायपोथेसिस म्हणतात. मला तर म्हणजे मी माझ्या वेगळ्या व्हिडिओजमधून अनेकदा सांगितलंय ह्याची, की हां, ब्रिटिशांचं साम्राज्य संपवणं हा हां. डोनाल्ड ट्रम्पच्या एकंदर या सेकंड रेजिमचा सगळा तो हे दिसतो आणि अ, अच्छा. इराणचं आहे ना टोटली इंटिग्रेटेड आहे यूकेशी हो, हो, फायनान्शियल. हो, प्लस हो, हो. इराणची जी पहिली तेल कंपनी होती ती ब्रिटिश होती. तेव्हा हो, आता ब्रिटिश म्हणतात, की अँग्लो तुम्ही जर का पर्शियन. रेजिम बदलणार असाल, तर आमचं तेल हां, आम्हाला हां. परत द्या तुम्ही. आणि ते ट्रम्प द्यायला हो, हो. तयार नाहीये. तर हो, ते तर असे नाहीच. ते मग हां, तो म्हणेल मी आलो कशाला? हां. म्हणून ते तुम्ही जे म्हणताय ना, त्यांचं दुर्लक्ष का होतं? अरे, त्यांना त्याच्यात काही रसच नाहीये मुळी. त्या जनतेचं कल्याण-बिल्याण करण्यामध्ये काही नाहीये. त्यांना इराणकडे भरपूर सोनं आहे आणि हो. दुसरं हे बिटकॉइन्स आहेत भरपूर. कारण ते मायनिंग अच्छा. $1300 बापरे! पडतात त्यांना फक्त. बाहेरच्या हं. जगामध्ये $15,000-16,000 चा खर्च आहे. हां, एक हां. बिटकॉइन माइन अच्छा. करायचं. पण हां, इराण हां. $1300 मध्ये करतो. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर आहेत ती बिटकॉइन्स. ती बापरे! ह्याला ओके. पाहिजे आहेत आणि तिसरं तेल पाहिजे. त्यामुळे इतर ठीक. काय त्या देशाचं वाटोळं झालं तरी त्यांना काही फरक पडत नाहीये त्याच्यात. हो. आणि त्याचकरता त्याने अजून खर्गवरती हल्ला केलेला नाहीये. कारण हां, खर्गचं तेल जाळलं तर मिळेल काय? म्हणून खरंय. ते ठेवून द्यायचंय कारण ते त्याला वापरायला पाहिजे. सगळं विलक्षण चाललंय पण. हं. नाही नाही बाबा पण खरंय. अ, तर तुमचे काही मुद्दे असतील तर अजून बोलूया थोडं. नाहीतर मग मी नाही संवाद या ठीक आहे. या अस्पर्शित विषयाला आपण आज हात घातला हे फार चांगलं केलं, कारण याच्यावर हां, कोणीच काही बोलत नाहीये. आपल्याला करेक्ट. काय करायचं, नेटोचं काय झालं हे चुकीचं आहे. नाही, नाही. त्याचा या ग्लोबल ह्याच्यात परिणाम होतो. हे चांगलं झालं आणि आता यातनं आपल्याला जे नवीन मुद्दे मिळाले ते आपण पुढे घेऊया, की देशाची अंतर्गत परिस्थिती आणि यांनी दाखवलेली परिस्थिती याच्यात किती फरक असतो आणि करेक्ट. त्यांनी सगळी युद्धाची परिमाणच बदलून जातात.
केमाल पाशा सुद्धा हरेल असं त्यांना वाटलं होतं. त्यांना कल्पनाच नव्हती की केमाल पाशा किती शहाणा आणि किती हुशार माणूस आहे. आणि बरोबर. त्यांनी चर्चिलला हरवलं नाही, हे बोलत नाहीत कोणी. बॅटल ऑफ हं. गॅलिपोली ही चर्चिलला केमाल पाशाने हरवलं ॲक्चुअली. आणि खरंय. चर्चिलला चपराक बसली आणि तो हरून परत आला होता तिथनं. हे आपल्याला सांगत नाही कोणी. आणि त्यात सांगत गंमत म्हणजे त्यात मेले कोण माहिती आहे ना? ते ऑस्ट्रेलियाची लोकं मेली. मी सिडनीला जेव्हा गेलो होतो, तेव्हा त्यांचं हं. प्रचंड मोठं म्युझियम आहे. हां, हां. गॅलिपोलीत मेलेल्या लोकांची स्मरणचिन्ह. पण त्यांचीच माणसं 2 मेली. ती ब्रिटिश कॉलनी होती ना. हं. सैन्य पाठवायला लागलं. त्याचा हं. संबंध काय होता? बरोबर आहे. पण त्याच्या वेळेला कमाल पाशाचं भाषण फार चांगलं आहे. त्याचं म्हणजे फक्त हे करतो मी कोट हां, देतो, हां. की तो म्हणला, की ही लढाई झाली. आमच्या सोल्जर्सनी आमच्या देशाचं रक्षण केलं. तुमच्या सोल्जर्सनी तुमच्या साम्राज्याचं रक्षण केलं. आता ते दोघं या भूमीत सुखाने पडलेले आहेत. तर आता आपण याच्यावरती पडदा टाकूया आणि लेट अस फॉरगेट द पास्ट अँड स्टार्ट टुगेदर. फार सुंदर वाक्य आहे. ते दोघं हातात हात घालून या जमिनीत विसावलेले आहेत. असं त्यांनी वर्णन केलं होतं. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे. तर असा हा नेटोचा इतिहास आहे आणि आजचं येस, राजकारण चाललेलं आहे. ह्याच्यात बरोबर. ट्रम्प खरोखरच धाडस करून नेटोतून बाहेर पडतील का? असं म्हणतात, की नेटोतून बाहेर पडायचं तर त्यांना त्यांच्या संसदेची मंजुरी लागते. ती हो, त्यांना हो. मिळेल का? असे अनेक प्रश्न आहेत हां, हां. त्याच्यामध्ये. तेव्हा करेक्ट. ह्याही घडामोडी अत्यंत नेने सरांनी आज जे सांगितलं, की न्यू वर्ल्ड ऑर्डर त्याचाही आपण एक व्हिडिओ जरूर बनवूया. लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि हां, करेक्ट. हे अतिशय हॉट टॉपिक्स आहेत माझ्या मते आणि ते आम्ही जरूर घेऊ. आज तुम्ही हा व्हिडिओ करेक्ट. बघितलात म्हणून तुमचे आभार. नेने सरांचे आभार. अरे, ते फार वेळ छान काढून वाटलं पण हा विषय मांडायलाच पाहिजे होता. तुम्ही हा विषय काढला त्याबद्दल तुमचे हां. आभार खरं म्हणजे. आणि फारच छान झालं. दोन्ही चॅनेलला सहकार्य करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ राइट. लाईक, शेअर करा. धन्यवाद. करेक्ट. धन्यवाद.